नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? तर सुरू करूया आजचा नवीन ब्लॉग. सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी आत्ता आलेलो आहे केतकवळे गावाच्या फाट्यावर. तर मित्रांनो, काय आहे की या ठिकाणी आपण आपली बाईक सर्व्हिसिंगसाठी घेऊन आलो होतो. परंतु काय झालं मित्रांनो, की या ठिकाणी आपल्या अगोदरच दुसऱ्या एकाने नंबर लावलेला. त्यामुळे त्यांच्या बाईक सर्व्हिसिंगचे काम आता चालू होते. या फाट्यालगतच महादेवांचं एक छोटंसं मंदिर आहे आणि आता आपण त्याच मंदिरापाशी आलेलो. चला तर मग या मंदिराचे देखणे नजारे मी तुमच्यासोबत शेअर करतो. हर हर महादेव शंभो शिवशंकरा. हर हर महादेव शंभो शिवशंकरा. मित्रांनो, आता काय आले की आपण महादेवांचं दर्शन घेतलं. परंतु काय आहे की या ठिकाणी आहे ना, वाडाची खरंच खूप मोठी झाड आहे आणि खूप मोठ्या पारंब्या सुद्धा आहेत त्या झाडांना. म्हणजे काय आहे की हे एक आध्यात्मिक ठिकाण आहे आणि त्याचबरोबर एक निसर्गाचं देखणं रूप सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. खरंच मित्रांनो, खरंच खूप मोठी झाड आहेत त्या ठिकाणी. आणि काय झालंय आता की नाही का, म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली जिकडे तिकडे वृक्षतोड वाढलेली आहे, त्यामुळे अशी मोठी झाडं बहुधा आपल्याला कमी बघायला भेटतात. मित्रांनो, केतकवळे फाट्यावरील महादेवांचं हे छोटंसं मंदिर आणि इथला नजारा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. मित्रांनो, आता दुपारचे 1 वाजल्यात आणि मी आता आलेलो आहे केतकवळे गावातील धरणावर. तर मित्रांनो, काय झालं की बराच वेळ गेला सर्व्हिसिंगसाठी आणि मी आता घराच्याच दिशेने निघालेलो. परंतु जात असताना अचानक माझ्या लक्षात आलं की केतकवळे गावामध्ये धरण आहे आणि बरेच दिवस झाले आपण त्या ठिकाणी गेलेलो नाही. एकच मिनिट, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये केतकवळे गावामधील धरण आपल्याला बघायला भेटते. आता काय झालंय मित्रांनो, की या ठिकाणी मी माझी गाडी पार्क केलेली आहे. तर मित्रांनो, काय आहे की या ठिकाणी आम्ही पहिले ना बऱ्याच वेळा यायचो बोटिंगसाठी. परंतु आता काय झालंय की काही कारणास्तव सध्या इथं बोटिंग बंद आहे आणि शेतकरी या धरणाचं पाणी उपसून शेती करण्यासाठी या पाण्याचा वापर करतात. मित्रांनो, आता आपण थोडंसं खाली जाणार आहे आणि खालून पण या धरणाची दृश्य कशी दिसतात ते मी तुमच्यासोबत शेअर करतोय. आता काय आलं, एकदम अशी निसरटी वाट आहे या ठिकाणी, तुम्ही बघू शकता. म्हणजे आता आता तर समजानाच खाली कुठून जावं. काय आलं, एकदम म्हणजे असं पायवाट वगैरे नाही इथं, असं दगडाचं पिचिंग केलेलं आहे नाही का. तर आपण इथून असं खाली चाललेलो आहे. आता जाता येते का नाही नीट? येते चला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता म्हणजे काय असं गवत वगैरे इथं आणि पूर्ण असं नाही का निसरटा रोड आहे. म्हणजे ही काय पायवाट वगैरे नाही इथून खाली यायला, असं दगडाचं पिचिंग केलेलं आहे. आणि वरच्या बाजूला काय आलं की आता तिथं माती वगैरे पडून गवत आलेलं आहे. त्यामुळे ही काय अशी पायवाट नाहीये. परंतु कसं आहे की इथली दृश्य आणि इथला नजारा दाखवण्यासाठी मी आता सध्या पाण्याच्या जवळ आलेलो आहे. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी खरंच दृश्य इथली बघण्यासारखी आहेत. एकदम शांत वातावरण आहे. आता तर कुणीच नाही इथं म्हणजे. आणि खरंच खूप भारी वाटतंय, कारण काय आलं की बऱ्याच दिवसातून मी आता इथं आलोय. आणि तुम्हाला सांगितलं ना मी की पहिला आम्ही यायचो बोटिंगला वगैरे. तर त्यावेळेच्या खूप आठवणी या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत आणि त्या आठवणींना या ठिकाणी आता उजाळा मिळाला. मित्रांनो, आता थोडा वेळ आपण इथं बसलेलो आणि आता आपण घराच्या दिशेने आपला प्रवास चालू करतोय. तर मित्रांनो, हे केतकवळे गावामधील धरण तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्यासारखा असा आगाऊपणा करत जाऊ नका बरं का. काय मी गावाकडे राहतो आणि अशा वाटांची मला सवय, त्यामुळे एवढं काय वाटत नाहीये.
पण जर तुम्ही शहरात राहत असताल आणि असा आगाऊपणा करत जाऊ नका, म्हणजे कुठूनही खाली उतरायचं, कुठेही जायचं. चला आता घराच्या दिशेने प्रवास सुरू करतो. मित्रांनो, केतकवळे गावातील महादेवाचं मंदिर आणि त्याचबरोबर केतकवळे गावातील धरणाचा नजारा तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.